दक्षिण भारताची काशी अशी ओळख असलेला कोपरगाव तालुका होय. याच कोपरगाव तालुक्यामध्ये अनेक संत महंत ऋषी होऊन गेलेत. अनेक मंदिरे कोपरगाव तालुक्यात याची साक्ष देत आहे. अशाच एका मंदिराची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. कोपरगाव तालुक्यातील सवंसर येथील शृंग ऋषींचे मंदिर. हे मंदिर अत्यंत पौराणिक असून या ठिकाणी श्रावण महिन्यामध्ये भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असतात. कोपरगाव तालुक्याच्या धार्मिक वैभवात मोलाची भर या मंदिराची आहे. येथे विभांडक ऋषींचे सुपुत्र शृंग ऋषी यांचे पुरातन मंदिर असून श्रावण महिन्यात भाविकांची मोठी गर्दी होते. पौराणिक ग्रंथ श्रीराम विजय आणि कल्पतरू यात शृंग ऋषींचे महत्त्व अधोरेखित झाले आहेत. अयोध्येचे राजा दशरथ यांना पुत्रप्राप्तीसाठी शृंग ऋषींच्या हस्ते पुत्र कामेष्टी यज्ञ केला अशी मान्यता आहे. दंडकारण्य परिसरात प्रभू श्रीरामचंद्र यांनी वनवासातील काही काळ येथे व्यतीत केल्याची आख्यायिका देखील सांगितली जाते. या स्थळाशी नारद मुनी व श्रीकृष्ण यांची कथा तसेच गोदावरी काठी आजही दिसणाऱ्या 59 समाध्यांचा संदर्भ जोडलेला आहे. आज नागपूर मुंबई समृद्धी महामार्गामुळे सवंसरचे धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व अधिक वाढले आहे. निसर्ग सौंदर्य, श्रद्धा आणि इतिहास यांचा संगम असलेले सवंसर हे आजही भाविकांना आध्यात्मिक शांती देत आहे. कोपरगाव तालुक्यातील सवंसर हे कोपरगाव शहरापासून 5 ते 8 किलोमीटरच्या अंतरावर आहे. जुना नागपूर मुंबई हायवेवर सदरचे स्थान आहे. या ठिकाणाची आज आपण माहिती जाणून घेतली आहे आणि चला तर मग तुम्हाला आता मंदिर दर्शन घडून आणूया. आपण आता मंदिरात प्रवेश करत आहोत. मंदिरात प्रवेश करता क्षणी दिव्य असे शिवलिंग आपणास पाहावयास मिळतात. मंदिराचा गाभारा देखील खूप मोठा आहे. अत्यंत मन प्रसन्न करणारे हे शिवलिंग आहे. मंदिरातून दर्शन करून बाहेर आल्यानंतर भव्य असे सभामंडप आपणास पाहावयास मिळते. खूप मोठे असे हे सभामंडप आहे. सभामंडपाच्या बाजूस गोदावरीचे दृश्य आपणास पाहावयास मिळते. अत्यंत निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी आहे.